तुम्ही आजारात आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाचा संदेश आहे. येशू तुमच्यासाठी क्रूसावरती बलिदान झाला आहे. प्रियांना, आज तुम्हाला काय करायला लागेल? मग त्यासाठी तुम्हाला त्या येशूवरती विश्वास ठेवावा लागेल. कारण जर बायबल तो वचन सांगतो, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो की हो येशू मेला आणि मेलेला पुन्हा जिवंत झाला, तर त्याच्या पापांची क्षमा, त्याच्यामध्ये जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. प्रियांनो, तर तुम्हाला एक निर्णय घ्यायचा. जर तुम्ही दुःखामध्ये असताल, त्रासामध्ये असताल, तुमच्या जीवनामध्ये कोणती का प्रियांनो परिस्थिती का असताना, तुम्ही आता आणि या समयामध्ये तुम्ही झोपलेले असताल, ट्रॅव्हलिंग करत असताल, तुम्ही बसलेले असताल, कुठेही का असताना, कोणत्याही का परिस्थितीमध्ये असताना तुम्हाला एक निर्णय घ्यायचा. आणि तो निर्णय काय निर्णय घ्यायचा? होय प्रभू, मी माझे पाप, मी माझे अपराध मी स्वीकारतो आणि मी विश्वास ठेवतो की येशू मेला आणि मेल्यातून पुन्हा जिवंत झाला. त्या क्षणी येशू तुमच्या जीवनामध्ये येईल. त्या क्षणी तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलायला लागली. तसा त्या बर्थमयीने आवाज दिला की हे प्रभू येशू माझ्यावरती दया कर, हे प्रभू येशू माझ्यावरती दया कर. तसंच तुम्हाला येशूला आवाज आणि म्हणणं गेलं, प्रभू माझ्यावरती दया कर, मी पापी आहे, बस पाप्यावरती दया कर. आणि त्यावेळेस येशू तो दयाळू आणि कृपाळू होऊन तुमच्या जवळ येईल, तुम्हाला स्पर्श कर. तुमचं आजारपण, तुमचं ते कोड, तुमच्या डोळ्याचे आजारपण, तुमच्या रक्तस्रावाचा झरा, जे काही तुमच्या जीवनामध्ये एड्स असेल, कॅन्सर असेल, मोठमोठे आजार असतील, डॉक्टरांनी सांगितलं असेल अशक्य आहे, माझा परमेश्वर म्हणतोय मी शक्य करतो. पण कशाद्वारे? येशूच्या रक्ताद्वारे. जर तुम्ही तुमचे पाप, तुम्ही तुमचे अपराध कबूल करता आणि येशूला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रण करता, तर देव तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का येशूला आवाज देण्यासाठी? तुम्ही तयार आहात का ते येशू ख्रिस्ताला समर्पण करण्यासाठी? तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही म्हणता, प्रभू येशू मी माझ्या हृदयामध्ये मी तुला आमंत्रण, प्रभू येशू यावेळेस मी माझे पाप, मी माझे अपराध मी स्वीकारते. प्रभू येशू मी जसा आहे तसा मी तुझ्या समोर आहे, मला तुझ्या पवित्र रक्ताने धू आणि शुद्ध कर. प्रभू येशू, प्रभू येशू मी बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, स्वभावाद्वारे मी चुकले. प्रभू येशू मला तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध कर. प्रभू आज मी माझा जीव, माझा आत्मा मी तुला समर्पण करते. ज्यावेळेस तुम्ही शब्द प्रियानं बोलताल, त्या क्षणी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये बदल घडवायला लागेल. त्या क्षणी परमेश्वर तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलायला लागेल. एकदम अनुभव तर घेऊन बघा प्रियानो, माझा देव किती चांगला आहे. कारण बायबलचं वचन सांगतं परमेश्वर किती चांगला आहे, याचा अनुभव घेऊन बघा. प्रियानो, तयार व्हा. येशू ख्रिस्त सांगतो